नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे आणि आता डिसेंबरचे पैसे मिळण्याची वाट जी आहे तर ते सर्व लाभार्थी पाहत आहेत. डिसेंबरचे पैसे नेमके कधी मिळणार आहे, शासनाचा GR का आलेला नाही, तसेच पैसे जे आहे तर ते कुणाला जमा झालेले आहेत का, अशा आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता डिसेंबरच्या अनुदानाची प्रक्रिया, वितरणाची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला जवळपास आता सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. तर सुरुवातीला आपण तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर डिसेंबरचे पैसे कुणाला आले आहेत का, किंवा कोणत्या तारखेपासून डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार आहे, शासनाचा GR कधी येणार आहे, शासन निर्णय, याची माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया, कारण बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत आणि जर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं तर त्या अडचणी तुम्हाला देखील येणार नाही. कारण होऊ शकेल एकदा आता कोणाला तरी अडचण आहे, काही दिवसांनी तीच अडचण किंवा तीच समस्या तुम्हाला येईल. वेळ न गमावता आजचा पहिला प्रश्न आपण बघूया. प्रमिला शेजवळ यांचा आजचा पहिला प्रश्न आहे. ते म्हणतात, संजय गांधी निराधार योजनेचे नोव्हेंबरपासून आलेले नाहीत पैसे, KYC आधार लिंक आहे, ठाणे जिल्हा. धन्यवाद सर, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. ओके, निश्चितच आम्ही तब्येतीची काळजी घेऊ. आज देखील माझा आवाज किंवा मला थोडा बोलण्याला त्रास होतो आहे. ठीक आहे, हरकत नाही, आपण विषयाकडे वळूया. नोव्हेंबरचे जर तुम्हाला पैसे आले नसेल तर नोव्हेंबरपासून पैसे आले नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर काळजीपूर्वक ऐका आणि इतर लाभार्थ्यांनी देखील ऐका. तर बघा, तुम्हाला जे आहे तर ते ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे की 10% लोकांचेच बाकी राहिलेले आहे KYC, पण तसं काही नाही आहे. बऱ्याच लोकांचे ऑथेंटिकेशन KYC बाकी आहे. तर तुम्ही आधार कार्डची KYC केलेली आहे, परंतु तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जर ते म्हणत असतील की तुमचं ऑथेंटिकेशन करायचं आहे किंवा काहीतरी बाकी आहे तर ते काम करून टाका, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. नाहीतर परत तुम्हाला ते सांगतील की नाही, तुम्ही KYC केली नाही, त्याच्यामुळे झालेलं आहे. तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ती KYC केली आहे का हे एकदा सुनिश्चित करा आणि त्यानंतर तुम्हाला डिसेंबरचे पैसे निश्चित येतील. नोव्हेंबरचे येतील की नाही त्याविषयी आत्ताच अपडेट मी सांगू शकत नाही, परंतु डिसेंबरचे जे आहे तर ते अनुदान नक्की तुम्हाला येईल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर शेजवल जी तुम्हाला मिळालेलं असेल. ठीक आहे, पुढील प्रश्न भैरनाथ गोरे. नमस्कार सर, माझा तालुका जो आहे तर तो भुदरगड असा त्यांचा तालुका आहे. कधीपर्यंत जमा होणार, तर तालुक्यांची यादी आपण पुढे प्रसिद्ध करणार आहोत, त्यामुळे पुढील व्हिडिओला पहा. आत्ताच मी तुमच्या तालुक्याची यादी सांगत नाही, कारण ती लिस्ट माझ्या हातात सध्याला नाही आहे. ठीक आहे, पुढील आपले दिव्यांग लाभार्थी आहेत अविनाश सोनवणे. ते आपल्याला म्हणतात, सर मी दिव्यांग आहे, माझे 5 महिन्याचे पैसे आलेले नाही, जानेवारी ते मे, तालुका नायगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. तर बघा अविनाशजी, प्रश्न असा आहे, तुम्हाला जानेवारी ते मेचे पैसे आलेले नाही आहे, तर तेव्हा का आलेले नाही, तर त्याचे कारण असे आहे, जानेवारी 2025पासून DBT प्रणाली जे आहे तर ती लागू करण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये तुमची DBT प्रणाली ॲक्टिवेट नसल्या कारणामुळे तुम्हाला त्यावेळेस पैसे आलेले नव्हते. आता पुढे मे महिन्याच्या पुढे तुम्हाला पैसे आलेले आहेत का ते एकदा कन्फर्म करा. जर मे महिन्याच्या पुढे पैसे आलेले असतील तर आता तुम्हाला पुढे कंटिन्यू पैसे येत राहतील. ठीक आहे, जर नसेल आले तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारू शकता, आपण त्यावरती काही ना काही मार्ग काढणार आहोत. जर काही अडचण असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुपला जॉईन करा आणि तिथे ॲडमिन या नंबरला मेसेज करा. जो आपला चॅनलचा लोगो आहे त्याच पद्धतीने त्या ॲडमिनचा लोगो असेल तर त्यांना तुम्ही मेसेज करा आणि ते तुम्हाला मदत करतील. ठीक आहे, पुढील प्रतिक्रिया विजय. थँक्स फॉर गुड सजेशन्स, टेक केअर युअर हेल्थ. ओके, थँक्यू, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणि बरीच लोक
तब्येतीची काळजी घ्या अशा पद्धतीचे संदेश पाठवत असतात. या सर्वांचे आभार. प्रत्येकदा प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही. पुढील प्रश्न बघूया. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शोभा गायकवाड यांचा प्रश्न आहे, 11 महिने झाले मला पैसे आले नाही. शोभाताई, तुम्हाला जर 11 महिन्यांपासून पैसे आलेले नसेल तर DBTचाच प्रॉब्लेम आहे. कारण जवळ आता 11 महिने जे आहे तर ते DBT प्रणालीलाच झालेले आहे आणि तुमच्या खात्याला DBT किंवा NPCIला तुमचं खातं लिंक नसल्याकारणामुळे तुम्हाला 11 महिन्यांपासून पैसे आलेले नाही. तर तुम्ही कृपया व्हिडिओला काळजीपूर्वक ऐका. या आधीचे बरेच व्हिडिओ आहे की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, है ना. तर त्यावेळेसपासूनच तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे. होऊ शकेल तुम्ही एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये खातं उघडलं असेल आणि तिथे ती DBTच्या मार्फत पैसे त्या खात्यामध्ये जात असेल, काहीतरी अडचण आहे त्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले नाही आणि DBT प्रणाली ॲक्टिवेट झालेले आहे तेव्हापासूनच तुम्हाला पैसे आलेले नाही. आणि पूर्वीला कसं व्हायचं की तालुका स्तरावर पैसे यायचे, नंतर तालुक्यातून बँकेमध्ये यायचे, पण आता ते डायरेक्ट थेट हस्तांतरित केले जातात. म्हणजे मधल्या व्यक्तींकडे ते पैसे येत नाही, है ना. तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्ही एकदा बघा, तो प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल तुमचा. एवढी काही मोठी अडचण नाही आहे. आमच्या ॲडमिनशी संपर्क साधा, कारण मला इथे सांगायला आता बराच मोठा व्हिडिओ होईल. आणखी देखील काही लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत. ठीक आहे सर, संजय गांधी निराधार योजनेचे किती पैसे येईल माया पारखे विचारतात. तर तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला 2500 रुपये येईल पारखेजी, आणि जर तुम्ही दिव्यांग नसाल तर तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न साजिद यांचा आहे, सर सर्व डॉक्युमेंट्स जमा आहे तरी देखील 10 महिन्यांचे पैसे आलेले नाही. नाही हो, असं कसं होणार. 10 महिने तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे DBTच्या तुमचा देखील DBT जेव्हा चालू झाली तेव्हापासूनचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमचे सर्व डॉक्युमेंट जमा आहे असं आपण म्हणू शकत नाही. जमा असणे म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स अपडेटेड असणे असं नाही. जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे, तालुक्याच्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जमा आहे, पण तुमचे डिटेल्स जर पोर्टलला नसेल, संजय गांधीच्या पोर्टलला म्हणजे वेबसाईटला जर तुमचे डिटेल्स नसेल तर तुमचे डॉक्युमेंट्स असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे जर सर्व डॉक्युमेंट जमा असेल तर ते अपडेट असणं देखील गरजेचं आहे. वेबसाईटवर तुमची नोंद असणं गरजेचं आहे आणि ती नसल्या कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे, किंवा मग DBT खात्याला लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. 10 महिने 11 महिने ज्यांचा प्रॉब्लेम आहे तर अशा व्यक्तींना खास करून DBT प्रणालीचाच प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग असे ऑप्शन आला आहे का तहसीलच्या ठिकाणी, अनिल गोरे आपल्याला विचारतात. तर बघा, कोणत्या तालुक्यामध्ये ऑप्शन आलेला आहे याची माहिती छान झालं आहे अनिलजी, तुम्ही प्रश्न विचारला आणि चांगली एक आठवण आम्हाला करून दिली. आता यापुढे कोणत्या तालुक्यात ऑप्शन आलेला आहे याच्या माहितीचे व्हिडिओ आपण पुढे प्रसिद्ध करणार आहोत की या तालुक्यामध्ये आलेला आहे की नाही. सध्या माझ्याकडे ही माहिती उपलब्ध नाही आहे की ऑप्शन आलेला आहे की नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करा. परंतु यापुढे याच्यावरती देखील व्हिडिओ येईल की कोणत्या तालुक्यात दिव्यांग असा ऑप्शन आलेला आहे किंवा कोणत्या तालुक्यात आलेला नाही. त्यामुळे तुमच्याकडे जरी माहिती असेल कोणत्या तालुक्यामध्ये आलेला आहे ती देखील सांगा, ती देखील आपण माहिती इतरांपर्यंत पोहोचवू. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असेल. 2500 कधी येणार? 2500 लवकरच येणार. आता कधी येणार तुम्हाला मी तारीख सांगितलेली आहे की 2500 कधी येणार असा प्रश्न जो आहे रत्नाम अलवने यांनी विचारलेला आहे. तर लवकरच 2500 येणार, चिंता करू नका. तर बघा, अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पुढे देखील काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते देखील विचारा, त्याचं देखील उत्तर आमच्याद्वारे दिलं जाईल. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. सर, मी शीला यशवंत सोनवणे, कोल्हापूर, महाराष्ट्र. ओके. संजय गांधी योजना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत सर, काय करावे? तर बघा, शीलाताई, तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे जे आहे तर ते आलेले नाही आहे, तर तुम्हाला ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एकदा चौकशी करा की तिथे ऑथेंटिकेशन करण्याचं ऑप्शन आलेलं आहे की नाही, आणि आलेलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन जे आहे तर ते
ऑथेंटिकेशन करून घ्या. नंतर तुम्हाला डिसेंबरचे पैसे येतील. नोव्हेंबरचे येतील की नाही याविषयीची माहिती उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगू. परंतु जर नोव्हेंबरचे आलेले नाही तर डिसेंबरचे देखील तुम्हाला येणार नाही. त्यामुळे तुम्ही ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगांसाठी जे बंधनकारक आहे KYC करणं UDIDला, त्या देखील गोष्टी करून घ्या. काय करायचं, कसं करायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. विजय मेश्राम यांचा प्रश्न आहे, संजय गांधी निराधार योजना DBT लिंकमध्ये काय करणे आवश्यक आहे? अच्छा, त्यानंतर मला 2500 रुपये मिळेल. मला आता फक्त 1500च रुपये मिळतात. तर बघा विजयजी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. 2500 रुपये मिळण्यासाठी DBT करणं गरजेचं नाही. म्हणजे DBT पैसे मिळण्यासाठी करणं गरजेचं आहे, परंतु 2500 मिळण्यासाठी नाही. 2500 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. तर काळजीपूर्वक ऐका. 2500 रुपये मिळण्यासाठी तुम्ही दिव्यांग या कॅटेगरीत असणं बंधनकारक आहे. तुमच्याकडे UDID कार्ड ऑनलाईन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं UDID जे कार्ड आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. तुमच्या UDID कार्डच्या खाली तुमचा आधार कार्डचा जो 4 अंक आहे शेवटचे, तर ते असले पाहिजे आणि तुम्ही ते स्वावलंबन पोर्टलवरून अपडेट केलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर एवढंच नाही आहे, याच्यापेक्षा अजून बाकी आहे. तुमची दिव्यांग या कॅटेगरीतून तालुक्याच्या ठिकाणी नोंद असली पाहिजे. जर या गोष्टी असेल तर तुम्हाला 2500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही DBTमधून तुम्हाला 2500 रुपये तर मिळेल. म्हणजे DBT केल्याने 2500 नाही मिळणार. DBT केल्याने तुम्हाला कंटिन्यू पैसे मिळणार, परंतु 2500 रुपये तेव्हाच मिळेल जेव्हा मी वरील गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण असतील तरच तुम्हाला 2500 रुपये मिळेल. तर मी आशा करतो विजय मसरामजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. पुढील प्रतिक्रिया पूनम देशमुख यांच्या आहे. सर, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. निश्चितच आम्ही काळजी घेऊन तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं व्हिडिओ बराच मोठा होत आहे, त्यामुळे आजच्या पुरत्या इथेच निरोप घेऊया. पुन्हा एकदा सांगतो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्षमा असावी, आपल्याला काही माहिती बघायची होती असं मला वाटतं. क्षमा करा, माझ्याकडून जे आहे तर ते काही माहिती राहिलेली आहे. शासन निर्णय कधी येणार, तसेच डिसेंबरचे पैसे कधीपासून येणार याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. कारण व्हिडिओ हा 12 मिनिटाचा जास्त झालेला आहे आणि त्यामुळे इथे टाईम देखील पुरत नाही आहे. त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत. तर झालेल्या असुविधेबद्दल आम्ही क्षमा मागतो. ठीक आहे. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.